खडगे स्टेशनवरील प्लॅटफॉर्मच्या कामामुळे मेगा ब्लॉक, काही लोकल रद्द तर काही मेल एक्सप्रेस रेल्वे गाड्या उशिराने धावणार। सिल्लोडमधील भाजी मंडईमध्ये भाजीपाल्याचे भाव गगनाला, भाजीपाला आवक कमी झाल्याने भाजीपाला महागला। भाजी मंडईमध्ये भाजीपाल्याच्या दुकानात शुकशुकाट। यवतमाळ शहरामध्ये अनेक ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य, पावसाच्या पाण्यामुळे कचऱ्याला दुर्गंधी, नगरपालिकेचं मात्र याकडे सर्रासपणे दुर्लक्ष। नागपूरमध्ये 3 दिवस मुसळधार पाऊस, शहरातील सखल भागामध्ये साचलं पावसाचं पाणी। परभणीमध्ये अवैध देशी दारू विक्री विरोधात महिला आक्रमक, तक्रार करूनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्यानं पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी, पोलीस स्थानकामध्ये येऊन आंदोलन करण्याचा इशारा। ठाण्यामध्ये डंपरच्या धडकेत पोलीस हवालदाराचा मृत्यू, कॅडबरी जंक्शन येथे घडली घटना, दुचाकीवरून प्रवास करत असताना डंपरनं दिली जोराची धडक। मालाडमध्ये जिवंत काडतुसांसह एका गुन्हेगाराला अटक, बनावट कागदपत्रांच्या आधारे पिस्तुलांची केली जात होती विक्री। लहान मुलाच्या हातात ट्रकचं स्टेअरिंग, मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। दारूच्या नशेत एसटी चालवल्याचा प्रकार, पंढरपूरवरून अकोटकडे जाणाऱ्या बसमधील धक्कादायक घटना, प्रवाशांची परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार। छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यामध्ये आत्मसमर्पण, 3 जोडप्यांसह 23 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण, नक्षलवाद्यांवर एकूण 1,18,00,000 रुपयांचं होतं बक्षीस। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।